मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपण YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोरर। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोरर। तर मित्रांनो, आपण आज निघालोय मानेगड किल्ल्याला जायला आणि आपण आता अमलनाला डॅम याच्या समोर थांबलेला आहे। इथे मस्तपैकी एक पार्क बनवलेला आहे, खूप मस्त आहे, पण आता सध्या बंद आहे। तर चला आपण निघूया आता इथून समोरच्या जर्नीला, चलो। तर मित्रांनो, आपण आता आलो आहे, जाता जाता आपल्याला एक पॉइंट दिसला, खूप मस्त असा पॉइंट आहे हा, बघू शकता तुम्ही, खूप मस्त असा व्ह्यू आहे इथे। आणि आपल्यासोबत इथे आहेत सरप्राईज। आज आपल्याला करायचे चंद्रपूरची एक जबरदस्त जागा एक्सप्लोर, आणि त्यासाठी आपण चाललो कोशिश एक्सप्लोर सोबत एका जागेवर, एक नवीन जागेला एक्सप्लोर करण्यासाठी। तर भेटू समोरच्या एका जबरदस्त पॉइंटवर, तोपर्यंत या पॉइंटचा नजाऱ्याचा आनंद उचला, चला चलो। हा पॉइंट फोटोशूट करण्यासाठी खूप मस्त आहे। इथे प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोशूट वगैरे खूप मस्त असा करता येतो, कारण लोकेशन खूप मस्त आहे। इथे पाण्याच्या प्रवाहाने खूप सारे शंख वाहत आले आहेत, आणि त्यामधील काही शंख जिवंत अवस्थेमध्ये सुद्धा आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे जीव असतो, अडी असते, ती आपल्याला दिसून राहिली आहे। तर मित्रांनो, आपण फायनली येऊन पोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती। हे बघा, इकडे हा एंट्री गेट आहे, आपल्याला इथून वरती जायचं आहे, आणि इकडे पण आपल्याला खाली एक मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊन एक्सप्लोर करूया। तर चला पायदळ पायदळ जाऊया आता खाली।
तर चला मित्रांनो, आता आपण पायऱ्या उतरत उतरत खाली जाऊया. हे बघा, खाली जाऊया. इकडे उतरताना मित्रांनो आपल्याला थोडं सावधानीने उतरावं लागेल, कारण पावसाळ्यामुळे थोडं स्लिपी पण झालं आहे इथे. तर थोडं व्यवस्थित. तर मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलो आहे मंदिराच्या एरियामध्ये. इथे बघा, बघू शकता काम चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं चिखल चिखल झाला आहे इथे. हे बघा, हा मंदिर आहे. काम चालू असल्यामुळे तिकडे प्रवेश निषेध केला आहे. तर सध्या आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत, माणिकगड किल्ला जो आहे, म्हणजे या संपूर्ण एरियाला माणिकगडच म्हटलं जाते. आणि माणिकगड एरियामध्ये जो किल्ला आहे त्याला माणिकगड किल्ला म्हटलं जाते. त्या परिसरात आपण आलो आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर जेव्हा कधी आपण जातो, म्हणजे हा सगळा जो किल्ला आहे, परिसर आहे, हा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येते. आणि म्हणून अंदर जाण्यासाठी आपल्याला काही थोडी छोटीशी फी काढावी लागते, म्हणजे प्रत्येकी 5 रुपये 10 रुपये असं काहीतरी फी राहते. तर त्या पॉईंटपासून वर न जाता आपण खालच्या बाजूला उतरलो तर आपण येऊन पोहोचतो एक बहुत इतिहासमध्ये खूप जास्त महत्त्व असलेल्या या सुंदर मंदिराजवळ. इसवी सन 9व्या शतकामध्ये बांधण्यात आलेले हे विष्णू मंदिर एकदम देखणीय आहे. इथली कलाकृती ही एकदम अतिशय सुंदर अशी बनवण्यात आलेली आहे. आणि हे काम पुरातन काळामध्ये केलं गेलं असल्यामुळे इथले बांधकाम पण खूप मजबूत आहे. आपण माणिकगड किल्ला फिरायला आल्यानंतर या विष्णू मंदिराला अवश्य भेट दिले पाहिजे, कारण आधी इथे दर्शन करायचे आणि मगच माणिकगड किल्ला फिरायला जायचा. त्यानंतर जिथं आपण आलो आहोत, हा एक खूप सुंदर असा टाका आहे. मे बी पहिलेच्या काळामध्ये असं होत असेल का या जागेवरचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात असेल. तिथं आपल्याला पाणी दिसत आहे. मोस्ट ऑफ म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त ठिकाणी असे जे झरे वाहत येते, तिथं गाय मूक बनवलं जातं, म्हणजे गायचं तोंड बनवलं जाते आणि मग तिथून पाणी येते. आणि या ठिकाणी दगडातूनच पाणी येऊन राहिलं आहे. हां, ते जे पान दिसत आहे ना, आता जेव्हा कधी एखादी ट्रेकर, आम्ही जेव्हा जंगलात जातो ट्रेकिंग करायसाठी, आम्हाला पाणी प्यायचं आहे तर हाताने आपण पिऊ शकतो. पण पाणी जेव्हा हाताने घेतो आपण तर पुरा कचरा येतो. मग कचरा गाडून बाहेर निघला पाहिजे म्हणून त्या लोकांनी हे ठेवलं पान. जर आपण पानाला वाहणाऱ्या ठिकाणी पान ठेवला तर जो गाळ आहे तो पानाला चिपकून राहते ना, आपण मग ते स्वच्छ पाणी पिऊ शकतो. त्याला गारण असे म्हणतात. आपल्या घरी एक गांडी बहुत जबरदस्त अशी आहे. तर या जागेवर जास्त टाइमपास न करता निघू आपण थेट वर किल्ल्यावर. चला. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रशील भाऊने खूप सुंदर अशी माहिती दिली आहे. तर आता वरती पण आपण चाललो आहे. तिकडे खूप छान छान असे प्लेसेस आहेत. तर आपण वरती जाऊन पण तिथे माहिती घेऊया प्रशील भाऊकडून. आता मंदिराचे दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण चाललो आहे. आपण ज्या पायऱ्याने आलो होतो त्याच पायऱ्याने आपल्याला वरती चढावं लागेल आणखी. तर चला निघूया आता वरती, बेसवरती पोहोचूया आणि तिथून मग वरती जायसाठी जाऊया. ते 10 वाजता खोलतो म्हणालेत. आता 10 मिनिट बाकी आहेत 10 वाजायला. तर चला 10 मिनिटामध्ये आपण वरती पोहोचून जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण वरती आलेलो आहे आता बेसवरती. आपल्याला उतरताना जेवढी मजा आली तेवढीच सजा वरती चढताना झाली आहे, कारण चढताना खूप थकवा येतोय. उतरताना आपल्याला काहीच वाटत नाही मित्रांनो, आपण एन्जॉय करत जाऊ शकतो. परंतु चढताना खूप आपल्याला त्रास होणार. माणिकगड हा किल्ला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये खूप सारे व्हॉलेंटियर्स आहेत. तर हे या पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटची या किल्ल्याची काळजी घेतात. तर काळजी घेण्यासाठी, स्वच्छता ठेवण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये तिकीट घेतले जाते या जागेवर. आणि मग
या 20 रुपयामध्ये यांना पेमेंट केलं जातं आणि जे लोक आहेत जे गड किल्ला साफ ठेवतात त्यांच्यासाठी म्हणून हे तिकीट घेतलं जाते. तर आता मित्रांनो तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर आपण चाललो आहे आता वरती. हे बघा इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला इथून वरती जाऊया मेन गेटवरती आणि तिथून आपण बढिया निसर्गरम्य अशा मानेगड किल्ल्याची सैर करूया. चला तर मग.